एका क्षणाचा अपघात, पण परिणाम मात्र आयुष्यभरासाठी. कात्रज हांडेवाडी बायपास रोडवरती आज घडलेला अपघात केवळ एक घटना नाही, तो या मार्गावरील धोकादायक वास्तव पुन्हा समोर आणणारा प्रकार आहे. जड मालवाहू ट्रकने एका ॲक्टिवा दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ट्रकमध्ये जड माल भरलेला असल्याने धडकेचा वेग आणि तीव्रता प्रचंड होती. दुचाकीस्वार थेट रस्त्यावर फेकला गेला. परिणामतः त्याचा त्याच घटनास्थळी मृत्यू झाला. आता जर आपण ह्या अपघाताबद्दल बोलायला गेलो तर अपघाताची भीषणता पाहता मदतीला वेळच मिळाला नव्हता. आणि सर्वात महत्त्वाची गंभीर बाब म्हणजे दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केलेलं नव्हतं. हेल्मेट नव्हतं. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी अपघाताची कारणे यापेक्षा खोल आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शी सूत्रांकडून आपल्याला काही माहिती मिळालेल्या आहेत आणि त्या मिळालेल्या माहितीनुसार या बायपास मार्गावर जड मालवाहू ट्रक बेफाम वेगाने धावत असतात. वस्ती आणि गाव लागून असतानाही वेग मर्यादा पाळली जात नाही, म्हणजे थेट नियमांचं उल्लंघन. रॉंग साईडने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन आणि जाब विचारला तर वाद किंवा मारहाणीच्या घटना या मार्गावरती सर्रास घडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांकडून हेही सांगण्यात येते की इतर शहरांप्रमाणे येथे जड मालवाहू वाहनांवरती वेळेची किंवा मार्गाची मर्यादा नाही. वाहतूक नियंत्रणाअभावी नागरिक सतत धोक्यात राहत आहेत. आज एक जीव गेला, उद्या तो कोणाचा असेल सांगता येत नाही. आता प्रश्न हा नाही की अपघात कसा झाला, सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की नेमकं दोषी कोण आहे. तर यावर तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.